मागणे ते मागणे ते
तुझ प्रती आहे मागणे ते एक तुझ प्रती आहे देशी तरी पाहे पांडुरंगा या संतासी निर्वी हेची मजली आणि तुझे काही न मगे तुझ तू का म्हणे आता उदार तू होई मज ठेवी पायी संताची या संतासी निर्वी हेची मजली आणि तुझे काही न मगे तुझ श्री संताची विश्रांती पावलो संभाळा विश्रांती पावलो इकोबेस काही नाही फक्त थोडासा गेम मध्ये कट करावा संपाद ज्ञानंच विदाय भक्ती विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतम सुविचारयुक्तम नमामि जुगम शिरसा गुरुंतम जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेच बिंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता मागणे ते एक तुझ प्रती आहे देशी तरी पाहे पांडुरंगा या संतासी निर्वी याची मजदी आणि तुझे काही न मगे तुझ सेवेकर्त्यांनी बोललेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 3 चरणाचा मागणेपर प्रकरणातील सर्वांच्या परिचयाचा नवे सर्वांचा पाठ असणारा सुंदर असा हा अभंग असून मागणेपर प्रकरणातील तर आहेच पण वारकरी संप्रदायामध्ये आपली प्रतिष्ठा राखून हा अभंग आहे. पण वारकरी संप्रदायात कोणत्याही साधनेची सांगता अभंग म्हणल्याशिवाय होत नाही. असा सुंदर हा अभंग आहे की ज्या अभंगातून तुकाराम महाराज देवाच्या चरणाजवळ आपल्या आवडीचं व जगाच्या कल्याणाचं दान मागतात. विठ्ठला उपस्थित सर्व भाविक सज्जन वैष्णव निजन महाराज मंडळी यांच्या पावन उपस्थितीमध्ये भगवान पंढरीनाथाच्या दरबारात सद्गुरु माऊलींच्या पावन दरबारामध्ये त्यांच्याच 53व्या पुण्यतिथीचा औचित्य साधून संपन्न होत असणारा हा भक्ती उत्सव आपली जी सेवा समिती आहे या सेवा समितीच्या माध्यमातून सालाबाद प्रमाणे संपन्न होतो. सद्गुरु श्री दादा महाराज यांच्या नेतृत्वात हा उत्सव संपन्न होत असताना या वर्षीच्या या उत्सवातील उपांत्य चिंतन सेवा करण्याचं सौभाग्य सद्गुरु मौली महाराजांच्या कृपेने परमादरणीय ब्रह्मश्री दादांच्या आज्ञेने आमचे रामचंद्रबुवा यांच्या संपर्कातून तथा सर्व तुमच्या प्रेमातून हे सेवा करण्याचं सौभाग्य दासाला प्राप्त झालेलं आहे. तरी ज्ञानोबऱ्या तुकोबऱ्या जशी बुद्धी देते तसं मी अभंगाचं चिंतन आपल्या नियोजित वेळेमध्ये पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न करणार आहे. एका साधूच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा उत्सव आहे आणि पूज्यपाद माऊलींचा पुण्यतिथीचा उत्सव त्या उत्सवाच्या निमित्ताचं कीर्तन सद्गुरु दादांचं दुपारी झालेलं आहे. आता हा उत्सव समारोपाच्या दिशेने वाटचाल करतोय आणि उद्या या उत्सवाची काल्याच्या कीर्तनाने काय होणार आहे सांगता होणार आहे. पण आपल्याकडे लिखित जरी नसले तर काही परंपरेने नियम चालून आलेले आहेत की उपांत्य दिवशी मागणी अभंगाचं काय केलं जातं चिंतन केलं जातं. पण एका साधूच्या दरबारातली सेवा आहे. कोणत्या साधूच्या? ज्या साधूने आपलं जीवन थोडंच मिळालं अवघं 42 वर्षाचं आयुष्य मिळालं पण 42 वर्षामध्ये क्रांती करणं हा वारकरी संप्रदायाचा इतिहासच आहे. जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा वैकुंठाला गेले तेव्हा त्यांचं वय 42 होतं.
सद्गुरू माऊली महाराज जेव्हा वैकुंठाला गेले तेव्हा त्यांचं वय 42 आहे. सध्या माझे 42 चालू लगेच जायची वाट बघू नका. थोडंसं करू द्या साधना. ते महात्मे समर्थ होते. थोड्या काळात ते स्वतः करता जगले, समाजाकरता जगले, संप्रदायाकरता जगले आणि असं अवीट कार्य, असं ऐतिहासिक कार्य घडून गेले की अशा माया नगरीमध्ये लोक परमार्थ रथ बनवले. एवढंच नाही, अत्यंत दुर्गम भागातील डोंगर दऱ्यातला समाज की जो सकाळी उठलं की मासे आणि खेकडे खाणारा समाज, हो असाही समाज गळ्यात टाळ घेऊन, गळ्यात माळ घालून पंढरीची वारी करतोय. उपकार या माऊलींचे ध्यान. समाजाकरता केलं, संप्रदायाकरता सुद्धा. जेव्हा जेव्हा संप्रदायाची मोठी मोठी आंदोलन असतील, तनाने, मनाने, धनाने, धाडाडीने उडी टाकून ज्यांनी आपल्या कार्याचा ठसा निर्माण केला आणि वयाच्या 42व्या वर्षी आपल्या कार्याचा ठसा उमटून तो ठसा एवढा पक्का उमटवला. आज 53 वर्ष झाली तरी अजून ढिला पडलेला नाही. अजून ढिला पडलेला नाही. अजूनही तेवढ्याच निष्ठेने समाज. आता माझ्या समोर आता जी बसलेली मंडळी आहेत ना, याच्यातल्या काही लोकांनी माऊलीला पाहिले, काही लोकांनी पाहिले, पण काही लोकांनी पाहिलेले नाहीये. तरी सुद्धा त्यांची निष्ठा तेवढीच त्यांच्या चरणावर आहे. कारण का, जेथे दिव्यत्वाची प्रचिती आणि तेथे कर माझी जुळती. जेथे मोठेपण दिसलं की जीवाच्या स्वभावता नम्रता जागी होते, वादच नाही. अशा साधू वर्याचं 53वे पुण्यस्मरण आणि त्याच्या पुण्यतिथीच्या दिवशी हे सेवा करण्याचं सौभाग्य आहे. तर 7 दिवस तुम्ही सेवा केली आहे आणि मी आजच आलोय. तुकोबाराच्या एका चरणामध्ये सांगतो, तो का म्हणे तेथे होतो मी दुबळा. तो का म्हणे तेथे होतो मी दुबळा, आलिया कपाळा थोडे बहु. तसा मी दुबळा आहे सेवेच्या बाबतीत. तसा दुबळा नाही, पण सेवेकरताची वृत्ती लागते. त्या वृत्तीने मी काय आहे, दुबळा आहे. हो, पण आलिया कपाळा थोडे बहु. थोडे बहु का, ज्यांनी 7 दिवस सेवा केली त्यांच्या मनाने माझ्या वाटेला थोडं चाललं. त्यांनी 7 दिवस सेवा केली त्यांच्या वाटेत, मानानं माझ्या वाटेला किती आलं, थोडं आलं. म्हणजे अजून इकडे फिरकलेच नाही, त्यांच्या मनानं माझ्याकडे बहु आले. पण आलिया कपाळा थोडे बहु. त्या थोड्या बहु संधीचं आपण महाराजांची सेवा करण्याकरता सोनं करण्याचा प्रयत्न करू. 7 दिवस सेवा केली. सेवा माणसाला मागण्याचा अधिकार देत असते. पण आज आम्हाला पांडुरंगाजवळ मागायचे. काय मागायचे? आम्हाला मागण्याचा अधिकार आहे. वाईट नाही वाटणार ना माझ्या एका वाक्याचा. आम्हाला मागण्याचा अधिकार आहे, पण मागण्याची अक्कल नाही. महाराज पहिल्यांदा आली ना आमची अक्कल काढताय. मी किती वेळा आलो तर मी अक्कलच काढील जीवाची. आम्हाला मागण्याचा अधिकार आहे, पण काय नाहीये, अक्कल नाही. का, काय मागावं, कोणाला मागावं, कसं मागावं हे आम्हाला कळत नाही. आम्हाला मागण्याची अक्कल कशी नाही हे सप्रमाण आपल्या अनुभवातून कुठून देऊ का? आणि मग मला माझ्याकडे काय डोळे मोठे करून बघायचे ते बघा. आधी बघू नका माझ्याकडे तसं. ऐका ऐका, उदाहरणीला फार छोटा आणि सुंदर, फार छोट. जीव जेव्हा देवाकडे जातो तेव्हा काय मागतो? वाढावे संतान, व्हावे धनधान्य. काय नाही, देवा आम्हाला काय करा, संतान वाढलं पाहिजे, घरामध्ये धान्य असलं पाहिजे आणि घरामध्ये धन असलं पाहिजे. धन, धान्य आणि संतान, या 3 गोष्टी जीव कोणाकडे मागतो? देवाकडे मागतो. अनेक प्रमाणे, पण आपल्याला एवढ्या प्रमाणाची संगती लावायची. पण ऐका, हे मागणं बेअक्कलपणाचं कसं हे तुम्हाला एका वाक्यात पटवून देतो. आपल्या एका उदाहरणाने कल्पना करा, तुमचा मित्र, तुमचा वर्ग मित्र फिरायला गेला जम्मू काश्मीरला. कुठे गेला? जम्मू काश्मीरला. आल्याबरोबर मित्रांना गाराडा घातला, का रे कुठे गेला होता? म्हणजे जम्मू. अरे वा, काय काय पाहिलं? अरे अरे, पृथ्वीवरचा स्वर्ग रे स्वर्ग. आकाशाचं चुंबन घेणारे ते चिनार वृक्ष पाहिले, ते केशरांचे मळे पाहिले, सफरचंदाचे बगीचे पाहिले, तो परिमल पाहिला, ते चष्मीश गार्डन पाहिलं, त्या झीलमधल्या हॉटेल पाहिल्या. अरे खरं सौंदर्यानं नटलेली पृथ्वी कुठे असेल? ती केवळ काश्मीरमध्ये. पण क्रमानं लगेच मित्राने विचारलं, तो शॉपिंग काय केली? काश्मीरहून येताना तू काय आणलं? ते म्हणला, काही नाही, 2 किलो कांदे, 5 किलो बटाटे. गेला कुठं? काश्मीरला. आणले काय? कांदे बटाटे. इथं भेटत नाही. मग जे इथं भेटतं
ते काश्मीरहून आणलं शहाणपणाचं का बेअक्कलपणाचं? काश्मीरहून काय आणलं पाहिजे? इथं भेटत नाही ते, इथं भेटत नाही ते. काश्मीरहून काय आणलं पाहिजे? प्युअर केशर मिळतो, गरम स्वाली मिळतात, अक्रोड मिळतो, हो पुन्हा ते मामरा जातीचा बदाम मिळतो, इथं न मिळणार. गांजा मिळतो आपलं म्हणजे मला सांगायचं काय, जम्मू काश्मीरहून काय आणलं पाहिजे जे इथं मिळत नाही ते इथं मिळतं, ते तिथून तिथून आणणं काय आहे? बेअक्कलपणाचं. हे तुम्हाला पटलं का नाही? नाही म्हणजे कोणा पटतो हो म्हणू नका, खरं सांगा, पटलंय ना? याच सिद्धांतावर आहे का? मग जे जीवाला संसारात प्रयत्नाने आणि प्रारब्धानं मिळतच ते देवाजवळ मागण्यात कोणती अक्कल कोणती? वाढावे संतान, संसारात वाढत नाही. अशी काही मुलं असतात जन्माला येतात आणि मायबाप मरतात तरी ते वाढतात की नाही? पुढे व्हावे धन. आपल्या घरात धन आहे की नाही? इकडे पहा, कोणाचं प्रारब्ध 10 रुपयाचं आहे तर कोणाचं प्रारब्ध 10 कोटीचं आहे, पण धन नाही का आपल्या घरात? नाही का? तुमचं नाव काय महाराज? शिवाजी. तुमचं गाव? बोला. इथं मुंबईत राहता तुम्ही, तुमच्या घरात कपाट आहे, कपाटात पैसे कबूल केलं त्यांनी. या मंडपात मी सोडलं तर कोणाकडे पैसा नाही. वजा करा. प्रारब्ध ज्याचं कोणाचं 10 रुपयाचं तर कोणाचं 10 लाखाचं, पण धन नाही, धान्य नाही आपल्या घरात. आणि मग संसारात नसेल तर करा ना प्रयत्न, देईल प्रारब्ध. अन्न मान धन हे तो प्रारब्ध आधी, म्हणजे प्रयत्न आधी नाही, प्रारब्ध आधी नाही. आणि ते संसारात माणसाला मिळतच, नवे नवे मिळालेलंच आहे. ते देवाचं मागण्यात काय शहाणपणा आहे? म्हणून आपल्याला मागण्याचा अधिकार आहे, मागण्याची काही नाहीये, जीवाला अक्कल नाहीये. नियम असा आहे जे आपल्याला कळत नाही, आपल्याला ज्या क्षेत्रातलं कळत नाही, वाक्य परत आहे का? आपल्याला ज्या क्षेत्रातलं कळत नाही त्या क्षेत्रात जर पाऊल उचलायचं असेल तर त्या क्षेत्रातल्या तज्ञ माणसाचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. जेव्हा मला कायद्यातलं कळत नाही तेव्हा मी गच्चूक डॉक्टरचं मार्गदर्शन घेतो का नाही? जेव्हा मला आरोग्यातलं कळत नाही तेव्हा वकिलाचा सल्ला घेतो का नाही? जेव्हा मला बांधकामातलं कळत नाही तेव्हा सीएचा सल्ला घेतो का नाही? सोयीचं करतो, तुम्ही ऐकताय, लक्ष देताय. जेव्हा मला कायद्यातलं कळत नाही त्या कायद्यातल्या तज्ञ असणाऱ्या वकिलाच ऐकतो. जेव्हा मला हिशोबातलं कळत नाही हिशोबातल्या तज्ञ असणाऱ्या सीएचा आम्ही सल्ला घेतो. जेव्हा मला आरोग्यातलं कळत नाही तेव्हा मी आरोग्य क्षेत्रातल्या यशस्वी असणाऱ्या कोणाचं डॉक्टरचं मार्गदर्शन घेतो. मंडळी, जेव्हा आम्हाला परमार्थातलं कळत नाही ना तेव्हा परमार्थातल्या यशस्वी संतांचं मार्गदर्शन घेतो. आपलं डोकं चालवायचं नाही. अरे पण ते 2 प्रमाण सांगतो. मनोमार्गे गेला तो येथे मोकळा, वादच नाही. पण या 2 प्रमाणातला विवेक पहा. ज्ञानोबाला काय म्हणतात? मनोमार्गे गेला तो येथे मुकला. तो मनाने परमार्थ करायला गेला एकी स्वयंबुद्धीच्या बाही निघाले त्याची शुद्धीची नाही ज्ञानोबाने. हो, आमच्या वैकुंठवासी लक्ष्मण बाबा इगतपुरीकर ते म्हणायचे लय चिपडा डोळा चमकवायचा नसतो. अक्कल कमी पडते ना, चिपडा डोळा चमकवायचा नाही, आपणही चालवायचं आहे ना. म्हणून संतान बघा, मनानं गेला या तत्वाला मुकला
आणि तो जर साधूच्या संगतीत गेला तर संतांचे संगती म्हणून मार्ग गती. इथं शब्द लय गोड आहे. पहिल्या चरणामध्ये मनो मार्ग गती, मनो मार्गे गेला. पहिल्या चरणात शब्द काय? मनो मार्गे गेला. आणि पुढे बी चरण आहे मनो मार्ग गती. पण शब्द जरी सारखे असले तर अर्थ भिन्न भिन्न. इथं मनोमार्गे गेला, इथं मन म्हणेल त्याच्या मागे गेला या अर्थानं. आणि तिथे मनोमार्ग गती म्हणजे काय? मन मार्गावर ज्या गतीने जात त्या गतीने हरी आपल्या जवळ येतो. मनाची गती किती आहे? आज विज्ञान सगळ्या गोष्टीची गती सांगतो. हो आपले हो वारं बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे आणि तिथून वारे एवढ्या एवढ्या गती तास एवढ्या गतीने धावतायत. वाऱ्याचा वेग आहे. सूर्यप्रकाश किती गतीने येतो त्याचे सुद्धा मापन आहे. रेल्वे तासी किती पळते याचं मापन आहे. विमान तासी किती पळतं. जेव्हा विमान स्पीडला असतं ना वर तेव्हा ते ताशी 1200 किलोमीटर पळतं. किती? ताशी 1200. आणि जेव्हा ते रनवेवर टेकअप साठी गती घेतं तेव्हा 250 ते 300 ताशी वेग लागतो विमान. टेकअपला जेव्हा ते लाईनवर गती घेतं ताशी किती वेग असतो? 250 ते 300. आणि जेव्हा विमान पूर्ण डीप वरच्या स्थितीला जातं तेव्हा त्याची गती किती असते? ताशी 1200. एवढी गती आहे. सांगता आलं. मनाची गती किती आहे? कोल्हापूर किती किलोमीटर आहे? 200. आपल्या वारीच्या वाटानं जर पायी जायला जर आपण चालू केलं तर 8 दिवसात आपण कोल्हापूरला जाऊ. किती दिवसात? तोच प्रवास सायकल न करायचा ठरला तर 5 दिवसात. किती? 5 दिवसात. तोच प्रवास मोटरसायकल न करायचा ठरला तर 1-2 दिवसात. तोच प्रवास जर 1 दिवसात. एवढी पळव जाऊ नको गाडी. एका दिवसात तोच प्रवास 4 व्हीलर न केला तर आणि ट्रॅफिक न साथ दिली तर 4 तास. किती? 6 तास. बरोबर. तोच प्रवास हेलिकॉप्टर न करायचा ठरला तर 5 ते 10 मिनिटात. आणि तोच प्रवास मनानं करायचा ठरला तर जेव्हा मी कोल्हापूर म्हणलो तेव्हापासून तुमच्या 10 चक्रा झाल्या. होतंय चपळ मनाचा वेग सांगता येत नाही. पण मन जेवढे गतिमान आहे तेवढ्या गतीने परमात्मा जवळ येतो. फक्त साधूच्या संगतीत परमात्मा भागवतात 2 उदाहरणं घेतो आपण प्रवेश. भागवतात 2 पात्र. ते ध्रुव आहे आणि अंबरीश. भरत आहे. राजा भरत आहे. राजा भरताला देवाच्या प्राप्ती करता 3 जन्म लागले. आणि ध्रुवाला देवाची प्राप्ती 5च महिन्यात झाली. उदाहरण प्रसिद्ध आहेत ना. भरत, हरिण भरत आणि जड भरत. भरताला देवाच्या प्राप्ती करता किती जन्म? 3. आणि ध्रुवाला किती महिने? 5. का बरं? ध्रुव 5च महिन्यात साधना करतो आणि देव प्राप्त करतो आणि राजा भरताला 3 जन्म का लागतात? बरं ऐका ना. तफावत किती आहे? तफावत किती आहे? राजा भरत 50च्या पुढचा आहे आणि ध्रुव 5 वर्षाच्या खालचा आहे. अनुभव संपन्न माणूस आणि अजाणता बालक. तो वना आला याची लागी पैसा विपित याच्या उत्संगी की तो चंद्र सूर्याचे परिश्ल्या गेला. एकच उद्देश होता. आणि त्याचा उद्देश काय होता? ध्रुवाचा उद्देश आत्मप्राप्ती नव्हता. ध्रुवाचा उद्देश मला बापाची मांडी पाहिजे. राजा भरतांचा उद्देश वनामध्ये जाण्याचा. राज्य नव्हतं. राज्य साडून सगळं सोडलं ना त्यांनी. सगळं राज्य सोडून बरेच गेले. राज्य नव्हतं. कोणतं पद नव्हतं. म्हणजे आत्मकल्याणा करता गेला. आत्मकल्याणा करता गेला. चांगल्या हेतून गेला. योग्य वयात गेला. समजदार बुद्धीने गेला तरी 3 जन्म लागले. हेतून येत नाही. वय पूर्ण नाही. समज पूर्ण नाही. पण 5 महिन्यातच देव मिळाला. नेमकी तफावत काय? तफावत एवढीच आहे. राजा भरतानं साधना मनानं केली आणि ध्रुवानं साधना नारदाच्या मार्गदर्शनाने. 5 वर्षाचं लेकरू. पण साधना मनाने नाही. साधना कोणाची? सद्गुरूच्या मार्गदर्शनाने केली. ध्यानात ठेवा. म्हणून संतांचे संगती. म्हणून जेव्हा आपल्याला कळत नाही ना
वसंताचं ऐकत जाऊ, संताचं ऐकत लय कल्याण. आठवलं म्हणून रामायणात एक विचार सांगतो, पटकन आपण रामनं फार खूप पसंत. सीतेचं हरण झालेलं आहे. सीतेचं हरण का झालं? सीता हरणाच्या नादीला गेली. तुम्हाला लक्षात आलं? सीतेचं हरण का झालं? सीतेला हरणाने हरिण पासून, हरिण लय प्राणी बेकार सावध. या हरणाने राजा भरताची वाट लावली. हरणांची जड भरत राजा भरताची वाट कोणी लावली? हरणाने. सीतेची वाट कोणी लावली? सध्या कलियुगात सलमान खानची वाट कोणी लावली? अरे हरणापासून सावध असं चालत. अरे नाडिली आशा मृद कांती सोनी, काढिले पाठीर होना खाती, ओलंगिली आज्ञा माव कायमी जाणे, ते कोणी सुनाट घेऊन आले, सुने हो सांग वत्रे जटे सगळ्याची मात. नाडिली आशा मृद कांती सोनी. मला रामायण पढून तुला यायचं पटकन, मला मुद्द्यावर जायचे. आणि मग सीतेचं हरण झालेलं आहे. रामप्रभू शोकाकुल झालेले आहेत. प्रभू शोकामध्ये निघालेले. पुढे शबरीची भेट झालेली आहे. आणि शबरीला जेव्हा रामाने विचारलं माझी सीता पाहिजे का, शबरी एवढाच सल्ला देते, काय नाही रामा पुढे जा, तुला हनुमान नावाचं वानर भेटेल, ते तुझी सुग्रीवाची मैत्री करून देईल. तू सुग्रीवाची मैत्री कर, वालीवर स्वारी कर, आणि त्याच्या साह्यानं, सुग्रीवाच्या साह्यानं रावणावर स्वारी करून, लंकेवर स्वारी करून तू तुझी बायको सोडून आण. असाला कोणी दिला? शबरीनं दिला. प्रभू तो शिरसावंदे मांडला. पुढे प्रभू गेले, सुग्रीवाशी मैत्री केली, वाली मारला. वेळ कमी असल्यामुळे लवकर चला. वालीला काय केलं? मारलं. वालीने 2 प्रश्न विचारले देवाला. देवा, आमचे गुरुवारी बाबा विठ्ठल बाबा बोले, यांचं एक वाक्य आहे. एवढं वाक्य जरी आज ऐकलं ना खूप चांगलं राहील आपल्या सगळ्यांच्या. माणसाचं वागणं परमार्थातच बसलं पाहिजे. काय म्हणायचे? माणसाची प्रतिक्रिया कशी असली पाहिजे? पारमार्थिक असली पाहिजे. पुढचं काय म्हणायचे? नशे नका पारमार्थिक, निदान व्यवहारिक तरी असली पाहिजे. माणसाने एक तर परमार्थानं जगावं, नाही परमार्थानं जगता आलं तर निदान व्यवहारानं जगावं. परमार्थ किंवा व्यवहार आपल्या क्रियेचा हेतू असावा. ते वाली म्हटला, देवा तुम्ही आता जे सुग्रीवाशी मैत्री केली मला मारलं ना, हे परमार्थ तर बसलंच नाही. मैबैरी सुग्रीव यार, तुमच्याबद्दल शास्त्र म्हणतं समम सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वर. हो, तुम्ही गीतेमध्ये म्हणता पितामह हस्ते जगतो, माता धाता पितामह. मग आईला सगळे लेकर सारखे पाहिजे. मग मैबैरी सुग्रीव प्यार आहे, कसं काय झालं देव? तुमचं वागणं परमार्थात बसलं. नशे नका परमार्थात बसणं, पण तुमचं वागणं व्यवहारात तरी बसायला पाहिजे होतं. गोड भाव आहे रामायणाचा. निदान तुमचं वागणं कसं बसायला पाहिजे? व्यवहारात. आता रामप्रभूचं वागणं व्यवहारात कसं नाही? वाली काय म्हणतात आहे का, प्रभू तुम्ही काय म्हणून सुग्रीवाशी मैत्री केली? तुमची बायको रावणाने नेली म्हणून, बरोबर ना? मग एक सांगा मला प्रभू, त्या सुग्रीवाला विचारा बरं त्याची बायको कुठे? सुग्रीवाची बायको कुठे होती? वालीच्या ताब्यात. मग तुम्ही एक साधा विचार करायचा, जो स्वतःच्या बायकोचं रक्षण करू शकत नाही तो दुसऱ्याच्या बायकोच्या रक्षणाला काय कामी आहे? आणि ऐकलं का, सुग्रीवाच्या ऐवजी जर या वालीशी मैत्री केली असती, नुसतं रावणाला कळालं असतं वाली येतोय, स्पीड पोस्ट सीता पाठवून दिली. माझा इंगा माहिती आहे. आता ते इंगा सांगायला पुराणात ती फार मोठी कथा आहे, विस्तार आता करत नाही, तुम्हाला माहितीच आहे. हो, पण विस्तार करत पाठवून दिली असती. ते काय म्हणजे प्रभू काहीच बोलले नाही. लक्ष्मणाला सहन झालं. लक्ष्मण म्हणले, दादा खरंच वाली सुग्रीवापेक्षा बलवान. वाली सुग्रीवापेक्षा बलवान आहे. मग तो बलवान असताना तुम्ही या भेकड सुग्रीवाची मैत्री काय केली होती? वालीशी का नाही केली? वाली बलवान आहे, मैत्री करायची तर बलवानाशी करायला पाहिजे होती. तुम्ही वालीशी मैत्री का केली नाही?
रामप्रभूने एका वाक्यात उत्तर दिलं, लक्ष्मणा तुला जे कळतं, जे वालीला कळतं ते मला नाही का कळत? का नाही अक्कल पाचडी दादा? का नाही वालीशी मैत्री केली? आणि तुम्हाला काय नाही करता बोलतो, मला त्याचं स्वारस्य नाही. वालीशी ते का नाही केली? तुम्हाला काय नाही का केली नाही? रामप्रभू म्हटले, लक्ष्मणा मला बाकी काही माहित नाही, मी सुग्रीवाशी मैत्री का केली? आणि येताना शबरीनं मला सुग्रीवाशी मैत्री कर म्हणून सांगितलं, वालीशी मैत्री कर म्हणून नाही सांगितलं. सुग्रीवाचा शबरीचा सल्ला काय? सुग्रीवाशी मैत्री. शबरी म्हटली का वालीशी कर? नाही. पण आम्हाला माहित नाही, वचन न मोडी बोलिले. आता झालं काय, एवढं कळालं तुम्हाला? देव सुद्धा संतांची आज्ञा पाळतो. त्याच्या पुढचं त्यात रामाचा फायदा काय झाला? संतांचा ऐकल्यामुळे, शबरीचा ऐकल्यामुळे फायदा काय झाला? अहो फायदेच फायदे झाले ना. पहिला फायदा आहे का, जर सुग्रीवाशी मैत्री न करता वालीशी केली असती आणि सीता जर आली असती, रावणासारखी धिंड मिली नसती. रावणाच्या राज्यामध्ये सगळे देव बंदीखाने पडले असते होते, त्यांची सुटका झाली नसती. आणि त्याच्या पुढचं बोलू का, गावोगावी रामायण झाली नसती, वालियायन झालं असतं. लोकांनी रामाची कीर्ती गायली नसती. कुणाची गायली असती? वालीची गायली असती. आणि आपल्याला सुद्धा कीर्तनाची सुरुवात राम कृष्ण हरी, वाली कृष्ण हरी अशी करावं लागली असती. आणि सगळे बसायला किती जड गेला असता वाली. राम समीप बसायला सोपा जातो. वाली कृष्ण हरी नाही, ते जमतच नाही. ते लय उपकार आहे शबरीचे आपल्यावर. सांगण्याचं तात्पर्य, देव सुद्धा संतांचं मार्गदर्शन घेतो. आणि आपण सुद्धा परमार्थ करताना आपली बुद्धी पाजळायची नाही, फक्त हे करायचं, घालून या भार निरविली संती बस. आता तुझं घडेल ते कधी देवा करता तसं संतान करता. म्हणून आम्ही 7 दिवस जर सेवा केली असेल आणि आम्हाला आज मागण्याची जर संधी असेल तर आपली बुद्धी पाजळायची नाही. तुकाराम महाराजांसारखे साधू जे आम्हाला मार्गदर्शन करतात ते एरवी तुकाराम महाराजाला मागण्याची इच्छा नाही, गरज नाही, पण केवळ तुमच्या आमच्या कल्याणाकरता ते मागायला प्रवृत्त होतात. आणि मागायला प्रवृत्त होत असताना त्यांच्या मागण्याचा उद्देश एकच आहे, एक तर देवाचा आग्रह किंवा मनसिका ही मागा हे जिल्हा पांडुरंगा, किंवा दुसरं कारण आहे अज्ञानी लावावे सन्मार्गासी मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे अलौकिक नुहावे लोकाप्रती मार्गी अंधा सरिसा लेख नाही चाले जैसा. जसं आंधळ्या बरोबर देखणे माणूस पाय चाचपत चालतो, तसं साधू पुरुषांनी समाजाला मार्गदर्शन करायचं असतं. देखील प्राप्तार्थ जरी झाले, सर्वज्ञता पावले, पण तयाही कर्तव्य असे उरले लोका लागी. लोकांना मार्गदर्शन व्हावं म्हणून आणि देवाचा आग्रह आहे म्हणून तुकाराम महाराज मागायला प्रवृत्त होतात. मोठी माणसं किती खाली आली ना, आपला बाणा सोडत नसतं, आपल्या बाणेनच राहत. लता दिदीच्या जीवनात एक प्रसंग, लता दिदी म्हणजे लता मंगेशकर, त्यांना गाण्या करते गाणं, मैं का करू राम मुझे बुढ़ा में दया,
गाणं जेव्हा संगीतकाराने दिदीला गाऊन दाखवलं तेव्हा गायनं दिदीनं नकार दिला हे गाणं गायला. असं काही गात नाही म्हणली. असं काही गायला मी काय कीर्तनकार आहे? असं फालतू गाणे मी गात नाही म्हणली. पण जेव्हा आर डी बर्मनने फार आग्रह केला, लता दिदी त्यांच्या आग्रहापोटी ते गाणं गायलं. पण बाणा कसा आहे पहा, लता दिदी पुढे वाक्य म्हणतात, रेकॉर्ड केल्यापासून मरेपर्यंत दिदीने ते गाणं ऐकलं नाही स्वतःच. बाणेदारपणा म्हणतात त्याला, बाणेदारपणा असतो. म्हणून तुकाराम महाराज जरी लोकांना शिकवायचे, जरी देवाचा आग्रह पूर्ण करायचा आहे, तरी आपला बाणा सोडत नाही. आपले 3 बाणे राखून तुकाराम महाराज मागण्याकरता प्रवृत्त होतात. ते 3 बाणे अभंगाच्या पहिल्या चरणात आहेत. मागणे ते तुझ प्रती आहे, मागणे ते तुझ प्रती आहे, तुकाराम महाराज मागायला प्रवृत्त झाले. देवाच्या आग्रहापोटी तो आम्हाला शिकवण्याकरता. पण आपला बाणा राखून पहिल्या चरणात 3 बाणे तुकाराम महाराजांचे. मी सांगतो तिथे तिथे स्वल्प विराम द्या, म्हणजे तुम्हाला 3 बाणे लक्षात येतील. तुकाराम महाराज काय म्हटले, देवा मागणे ते एक आहे, मागणे ते तुझ प्रती आहे, आणि देशील तरी पाय. याच्यात 3 भाव. मागणं एकच आहे, मागणं तुझ्याकडेच आहे, आणि तुलाही द्यायचं तर दे. एका कुटीमध्ये जर सांगायचं ठरलं, मागणे ते एक आहे म्हणजे देवा मला अन्य काही नको, मागणे ते तुझ प्रती आहे, अन्यांकडून नको, आणि देशील तरी पाय, अन्यायाने नको. मला अन्य नको, अन्यांकडून नको, आणि अन्यायाने नको. एवढे 3 बाणे पहिल्या चरणात महाराजांचे. पहिला बाणा पहा, अन्य नको. आम्हाला मागणं एकच आहे, जे सांगतोय ते, हे सोडून आणि काही नाही मागणी. सुख संपत्ती राज्य चाड धनी, साकडे न पडे तुझे जेणे, तुझे भक्ती विना माय बापा. आम्हाला अन्य काही नको, काही नको, बाकी काही नको. का बरं काही नको? आणि तू का म्हणे त्याचे कळले आम्हावर, जे जे कर्म धर्म नाशवंत, मग अनेक न लगे
माई कपदा आणि कनडगे आणि कनडगे माई कपदा आणि कनडगे माई अन्य काय नको आणि त्यांना लगे माईक पदार्थ देवा एकच पाहिजे. कारण हे सोडून आम्हाला सगळ्याच कळालं तुझं विना काही स्थिर नाही ऐशी नाही मजा इथे आम्हाला काय कळू आले भवतारीती आणि पांडुरंगा माझ्या चित्ती आम्हाला कळू आले तसं आपल्यालाही कळाले याच्यात मजा नाही पण आपल्याला ओळ नाही आपलं काय होत नाही संसारात मजा नाही हे कळाले का नाही बोला ज्यांचं ज्यांचं लग्न झालं त्याने हात वर करावं. बापरे एवढे ब्रह्मचारी या 2-4 ब्रह्मचार्याचे नंबर लिहून द्या मला कारण कसे आम्हाला कळस बसवायला फार अडचण येतात. तुमचं नाव काय तुमचं झाले ऐका अभिषेक भाई ऐका या सगळ्यांचे झालेत का जवळजवळ हातवर केला काही काय केलंय सांगा तुम्हाला हे लग्नाला एवढे वैतागले हातवर करायची वासनाच होती. तुमची वेळ गेली नाही सावून माझ्या गाडी जागा आहे ठाऊकची आहे संसार दुःखाचा. आम्हाला संसार किती दुःखाचा कळालाय
पण आम्हाला वळत नाही. पण महाराज म्हणजे कडू आले बहुतारे ती पांडुरंगा माझ्याची ती मला हे सुद्धा काहीच नको मागणी ते एक आहे. आपण ते एक आहे ते काय थांबा देवा सांगतो दुसऱ्या चरणात गेल्यावर सांगतो. मागणी ते तुझं प्रती आहे. मला दुसऱ्यांकडून नको मला अन्यांकडून का नको याच फार गोड कारण नाथांनी सांगितलंय आम्हाला. नाथाचा एक आधार मागला आपल्या संस्थेच्या मालिकेत नाही पण कराडकरांची शंभरापाची जी मालिका आहे त्याच्यात तो आंधळा पांगळा आहे. काय म्हटलंय नाथांनी दाते बहुत असते बरी न देती साचार. एक शब्द लक्ष नाही का चार कारण आहेत त्याच्यात. मला अन्यांकडून का नको दाते बहुत असते परी न देते साचार सम घेणे सम देणे या नाही प्रकार मागत्याची आशा थोर तेने न घडे विचार लाजिरवाने जिने दोघाचे धर्म अवघा सार तैसा नवे दाता माझा जनार्दन उदार दुष्ट नामाची देही नाताचं गोडा बोलतो. पण ऐका दाते बहुत असत जगात देणारा तू एकटा नाही देवा खूप आहे. देणारा एकटा देवच. मुंबईमध्ये कितीतरी ट्रस्ट आहेत त्या द्यायला काय आहेत तयार आहेत जाऊ द्या ना. जगात देणारे जास्त का मागणारे जास्त नाही अंदाज चुकीचा आहे तुमचा. रेल्वे स्टेशनवर देणारे जास्त का भीक मागणारे जास्त. मी थांबतो गडबड नाही काहीतरी जागराचा दिवस कायद्याच्या कसोटीत करायचे आपल्याला. हो स्टँडवर मागणारे जास्त का देणारे जास्त. थोडस वाईट नाही वाटणार या मंडपात देणारे जास्त का मागणारे जास्त. मागणारे काय विरोधचा कधी जगात दाते जास्त देणारे जास्त मागणारे कमी आहेत. पण देवा तू एकटा नाही रे. देणारा आम्हाला पृथ्वी आहे देणारे आम्हाला फळ आहेत झाड आहेत. झाड देतात का नाही आम्हाला. सूर्य काही देतो का नाही आम्हाला. पृथ्वी देतो की नाही. नद्या देतात का नाही. जळण पिते जळा वृक्ष आपुलिया फळा होता तो निराळा जेणे गोडी निवडली. देणारे किती आहेत पण तेव्हा मला अन्यांकडून नको मला तुझ्याकडून पाहिजे. आणि अन्यांकडून का नको दाते बहुत असते परी न देती साचार शाश्वत देणारे नाही. बाकी देणाऱ्यांचं काहीच खरं नाही. शाश्वत नाही देत ते. मी तुमच्या घरी आलो किंवा तुम्ही माझ्या घरी आले तेव्हा आपण परस्पराला काय देतो. एक ग्लास पाणी अजून थोडं मन मोठं केलं एक कप चहा अजून थोडं मन मोठं केलं तर एक प्लेट नाश्ता अजून थोडं मन मोठं केलं तर 500ची नोट दक्षिणा अजून मन मोठं केलं तर एखादा पोशाख अजून मन मोठं केलं तर एखादी सोन्याची अंगठी. अमुक पुढा आपलं अवधार्य संपलं. आणि याच्यात शाश्वत काय दाते बहुत असत तरी न देते साचार शाश्वत देणारे नाहीत. पण देवा तुझं दिलं शाश्वत अविनाश करी शाश्वत देणार आहेस तू. मग अन्यांकडून नको. पण अन्य लोकांचं कसं आहे मागत्याची आशा थोर तिने न घडे विचार. याच्यात जेवढं मागतो तेवढं देण्याची पोच जगात कोणीच दात्यात थोडं बारीक ऐकलं तर कळेल. इच्छेपुरतं देणं आणि इच्छेची पूर्ती करणं. जेवढं मागितलं तेवढं देणं म्हणजे इच्छेपुरतं देणं आणि इच्छेची पूर्ती करणं म्हणजे हृदयात इच्छा शिल्लक न ठेवणं. इच्छा शिल्लक न राहणं. व्यवहारात माणसाला इच्छेपुरतं कोणी देत नाही. आज काय गेल्या रविवारची गोष्ट माझं लग कीर्तन ते दैसात गेल्या माझ्या कीर्तनात नरेंद्र मोदी येऊन बसले. गेल्या रविवारी रुडुळगावचे माजी सरपंच कोण आहेत नरेंद्र मोदी पंतप्रधान ते कुठे बसले होते कीर्तन कधी गेले नाही. तुम्ही असं का बघता माझ्या तुम्हाला खोटं वाटतंय आणि तुम्हाला खोटं वाटणं साहजिक आहे आणि खोटंच आहे.
वाटणं काय आहे साहजिक आहे, कारण हे काय आहे खोटच आहे. मग तुम्ही कोणाचं काय ऐकून घेता, माझं एवढं घ्या ना ऐकून. कीर्तन झाल्यावर मला म्हणते महाराज काय देऊ तुम्हाला, म्हटलं काय देता, शॉल देऊ का, कट्टा पडलाय पांघरायला पुरत नाही काय झालं तसंच करायचं शॉल शॉल महाराज तुम्हाला गाडी घेऊन देऊ का, वर्ष झालं इनोवा घेऊन, गाडी पण आहे मला गाडी. महाराज तुम्हाला मठ बांधून देऊ का, म्हणजे नाही गुरुवर्याच्या मठातच आयुष्य काढायचं, नवीन मठ बांधायचंच नाही म्हणजे गुरुच्या सेवेत आयुष्य घालवायचं. महाराजाची परंपरा लाभली, स्वामी देवानंदपुरीची महाराजाची परंपरा लाभली. कुठे नवीन दुकान मांडत बसतात, यावं गुरुचा दरबार झाडावा, सेवा करावी, गुरुची कृपा प्राप्त करून द्यावी, मठही नको. मग मला विचारलं मग महाराज तुम्हाला देऊ काय, मी माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या, फक्त एकदा पंतप्रधान करा. नरेंद्र मोदी मला म्हटले महाराज सुरुवातीला 2 म्हाताऱ्याच्या तावडीतून सुटलं म्हणून भेटलं, आणि आता 2 म्हाताऱ्यानं सपोर्ट दिला म्हणून भेटलं तुम्हाला. टीकेसाठी कोण राज्य देतो, महाराजांचं प्रमाण इच्छेपुरतं देत नाही, पण एखाद्यानं दिलंच इच्छेपुरतं, जेवढी तुझी इच्छा तेवढं तुला देतो, पण इच्छा वाढत जाते. बंदरीला फिरणाऱ्या माणसाला लोक ते भांडूपला केदारी चौक गाडू नका, आमच्या तात्याचे निर्णय दरवर्षी सप्ताह असतो. जो मला जे शपथ देऊ ना 2017 साली, मग संस्थेने मला पावती दिलं आणि मी जाहीर केलं ज्यांना मदत करायची त्यांनी करा. कीर्तन झाले महाराज तुमच्या कार्याला मला काहीतरी द्यायची इच्छा, बरं वाढ नव्हतं बरं, तुम्हाला काहीतरी द्यायची मला इच्छा आहे तर द्या. बोला ना महाराज काय देऊ तुम्हाला, द्या काही तुमची इच्छा असेल, नाही एक आकडा बोला ना तुम्ही. बाबा आता तुमची इच्छा मी कसा सांगू शकतो, बोला. नाही ना पण एक आकडा रामचंद्र ठरवलं आता 11,000 सांगायचं, 11,000 सांगायचं, पण मला एकदा सहज बोलाव नाही, पण मी तसं बोलू तुमचा आकडा बोला 1 लाख चालतील का, बरं झालं दम धरण्यातच माझ्या आमच्या महाराज लोकांच्या लक्षात यायला, दम धरण्यात लय मजा. असो चला, असो ज्याचे त्याचे मागे आपण करावे. अर्थात आपण जर एखाद्या दात्याला म्हटलं 15,000 द्या, 15 लिहिले लगेच हो म्हटला, लगेच मला देतो 21 सांगायला पाहिजे. इच्छेपुरतं मिळालं इच्छा वाढत जाते. इथे काय म्हटलंय मौलीनी, आपलं भगवंतांनी रजो रागात्मकम विद्धी तृष्णा संग समुद्भवा. हा रजोगुण आहे ना माणसाला तृष्णेचा संग घडवतो, त्यावर ज्ञानोबराची ओवी फार गोड आहे. ज्ञानोबरा म्हणतात तैसे तृष्णा वाढण्यालिया मेरूही हाता आलिया म्हणे एखाद्या दारू नाही ओळख. त्रैलोक्याला आधारभूत असणारा स्वर्णाचा मेरू पर्वत जरी मिळाला तर मन म्हणतं तोळावर मिळूच द्या. इच्छा पूर्त मिळत नाही आणि इच्छेची पूर्ती होत नाही. पण देवा तुझ्या दरबारात बोलून गेलो तू मनाला याची लागी, पैसा विद्याचे उत्संगी, पण चंद्र सूर्याची प्रीतुष लागू केला इच्छे पुरतं मिळतं. आणि त्याच्या पुढचं प्रमाण बोलू का, ह्याच्या जोर गेलं इच्छाच उरत. तो का म्हणे इच्छा पुरे ऐसी धुरे विठ्ठले. श्लोक सांगू, आत्मानं चेत विजानीयात अयमस्मीति पुरुषः किमिच्छन् कस्य कामाय शरीरम अनुसंजरे. याचाच अनुवाद करताना तुकोबारा म्हणतात काम नाही काम नाही काम नाही
काम नाही काम नाही. आता आमच्या जीवनातल्या इच्छा संपल्या सगळ्या की फक्त तू करू शकतो म्हणून अन्याकडून. आता तिसरा मुद्दा, अन्यायाने नको. तुला जपलं ते दे बाबा, बळजबरी नाही. म्हणून चाणक्यानं काय म्हटलंय, साधूनं दान घेतल्याशिवाय धर्म चालत नाही, राजानं कर घेतल्याशिवाय शासन चालत नाही. साधूला धर्म चालवायचा असेल तर दान द्यावं लागेल, राजाला शासन चालवायचं असेल तर कर घ्यावा लागेल. पण दान आणि कर कसा घ्यावा, जसा कोणता फुलातला मकरंद घेतो फुलाला कळतही नाही तसा घ्यावा. पण देवा देशील तरी पाहिजे पांडुरंग. पण तुमची अपेक्षा काय? माझी अपेक्षा एकच, या संतांची निरवी हेची मजदी आणि तर तुझे काही न मागे. मला फक्त संतांच्या भरोशावर सोड, मला संतांची गाठ घालून दे. आणि देवा मला कळाले बहुताची संगती बहु पावन उपजिती वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. मला संतांच्या हवाली कर, अन्याच्या हवाली करू नको. कारण संतांजवळ गेलो ना, एक समजा सत्पुरुषाचा सहवास घडला ना, परमार्थ करावा लागत नाही, परमार्थ होतो. मुखाच्या संगतीत परमार्थ करणारा गेला ना, त्याचंही बुडून जातो. कुठून देऊ का तुम्हाला? बघा तुम्ही अनुभवातले आपल्या पंढरपूरच्या वारीला वारकऱ्याच्या संगतीत गेला तर भजन करतो, मोकऱ्याच्या संगतीत गेला त्याची गाठ फक्त पंथीला बापाचे कळप पळती. पुढे जाऊन सावल्या खान त्यांनी वाऱ्या केल्या, त्यांच्या लक्षात येत पुढे जाऊन नीट राहत नाही. पुढे महाराजचे दिंडीत चालतात ना, वारकऱ्याच्या संगतीत चालील येणं वाटे आणि गाऊन या जाता वाटे. काय वाटत किती कळलेची नाही झाली किती दिवस. अहो भजनाची ताकद अशी महाराज, भजन दगडाला पाणी सोडतं तर माणसाला जीव विसरायला लावणार नाही. फक्त भजन पाहिजे. आणि तेही प्रमाणे देवे दिला देह. बाबा मी याचा अर्थ काय करतो, देवानं गोमटा देह दिलाय पण गोमट्या भजनासाठी दिलाय. कसलंही भजन नाही, मोकार भजन जे आपल्या परंपरेनं चालत आहे, जे आपल्या साधू संतांना सांगितलं ते भावपूर्ण. महाराज एकदा दिल्लीच्या वाटाने निळोबऱ्याच्या गवळणी चालू झाल्या, आमची समाधीची प्रकरणं चालू झाली, तीर्थावळीची प्रकरणं चालू झाली. 4 किलोमीटर 5 किलोमीटर कधी गेले कळ सुद्धा नाही. लोकांना वारकऱ्याला क्लासिकल कळत नाही, पण मग कळत नाही. वारकऱ्या एवढं प्युअर क्लासिकल कोणाकडेच नाही. क्लासिकल लोकांना जे जमत नाही ते वारकरी करून दाखवतात. आमचे वारकरी चलता चलता चाली बदलतात.
रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी तुझ पाहता सामोरी रूप पाहता लोचनी तुम्ही संतानी परसंत तुम्ही संतानी परसंत तुम्ही रूपावंत तुम्ही तुकावंत देवराचे गीत देवराचे करुणी मोचित करोनी पूजित जगनी उदास करुणाचे पाये करुणाचे पायी जय विठाबाई माझे पंढरीचे आई माझा रंग तुझे गोरी माझा रंग आळंदीला कार्तिकीत आशा भोसले आल्या होत्या. रवींद्रनाथ मंगेशकर आणि आशा भोसले आल्या. आशा भोसले खोलीत बसल्या, बाहेर नाही आल्या स्टेजवर. आणि ते रवींद्रनाथ मंगेशकरजीनं 1.5 तास आपला कार्यक्रम केला इंद्रायणच्या घाटावर. आणि सगळ्यांनी आदर केलं. आशाताई बाहेर आल्या. आणि आशाताई बाहेर आल्या. मोठं नाव आहे बरं, मी कोणाचा अनादर करत नाही, फक्त वारकऱ्याची किंमत सांगतो तुम्हाला. तर आशाताईला सांगितलं, ताई काहीतरी गाणं. ते रवींद्रनाथ मंगेशकरला त्या बाळ म्हणतात. अजून काही सगळ्याची इच्छा थोडस का काहीतरी. अरे बाळ तुला कसं कळत नाही, इथे एवढे स्वर येतात माझ्या कानावर, मी नेमकं कोणत्या स्वरात गाऊ. वारीमध्ये किती स्वर येतात कानावर. कोणाचा काळी, कोणाची काळी 4 पट्टी, कोणी पट्टी, कोणी फटी. एवढे स्वर येतात. अरे मी नेमकी कोण्या स्वरात गाऊ. हा प्रश्न क्लासिकल आमच्या वारकऱ्याला नाही. मोकळ्या मनात. अर्थात भजन पण संतांच्या संगतीत केलं तर. मूर्खाच्या संगतीत काय नाही. पालावर गेले की झेंडू बोल जाऊ द्या, ते नाही बोलत आता. सांगायचं या संतांशी निर्वी याची मजली आणि तुझे काय न मग तू तुला मागत नाही. आणि देवा जरी मी तुला म्हणलो होतो देशील तरी पाहे, पण मला असं वाटतं आता तू का म्हणे आता उदार तू का म्हणे आता उदार
तुका म्हणे आता उदार तू मज ठेवी पायी संतांची या संतास निर्वी हेच मजदी आणि तुझे काही न मगे तुझं तेव्हा एकच कर मला तू आता उदार हो आणि मला एकदा संतांची भेट घालून दे. कारण काय मत संत दुर्लभ हो, अगम्य अमोघ अष्ट महात्म्याची भेट दुर्लभ आहे. वल्लभ भेट देतात कृपयैव तेव्हा तुझी कृपा झाली तर भेटणारे बहु अवघड असे संत भेटले. तरी जग जेठी करुणा केली असं असल्यामुळे तू उदार हो आणि मला संतांच्या पाया जोडतो. एकच विषय पूर्ण करायचा, वेळ संपली आपली. संतांच्या पायाजवळ राहण्यातच मजा आहे. लोकांना संत भेटून सुद्धा कल्याण का होत नाही त्याचं कारण नाही. लोक पायाला डोकं लावित नाही, डोक्याला डोकं लावतात. तनु मनु जीवे तनु मनु जीवे डोक्याशी डोकं लावावे, डोक्याला डोकं नाही लावायचं, संतांच्या पायाला डोकं लावायचं. फार मोठी ताकद आहे. सगळे येतील ते निवृत्तीचे पायी आहे ना. हो, संतांच्या पाय फार मोठे. विश्रांतीचा ठाव पायी संतांचे अभाव पायाजवळ. श्री संतांची माता चरणावरी पायात फार मोठी ताकद आहे. रामप्रभू सेतू बंधनाचं काम करत होते वानराच्या मदतीने आणि तिथे खारुताई होती. खारुताई माहितीये ना, अशी 5-7 फुटाची असते ती खारुताई आपल्या हातात बसेल एवढा दगड काय करू लागली, त्या समुद्रात टाकत होती. म्हणून आपल्याकडे मन आहे खारुताईचा वाटा. रामप्रभूने पाहिलं काय छोटा जीव पण काय माझ्यावर प्रेम आहे. आणि इकडे तिकडे प्रभूचं लक्ष गेलं. ते खारुताई चिरचिर रडली. का रडली हे पाहिलं तर खारुताई बेशुद्ध पडली. रामप्रभूने उचललं, हातावर घेतलं, तोंडावर पाणी शिंपडलं, थोडं पाणी पाजलं, शुद्धीवर आली. आणि रामप्रभू म्हणजे खारुताई तुझी अवस्था कशी काय झाली, काय करू रामा, कामात गर्क होते, कोणीतरी माझ्या शिफ्टवर पाय दिला, सांग कोणी दिला, शिक्षा करतो त्याला. खारुताई म्हणजे हनुमंतान. रामप्रभू म्हणजे आता आपल्या गटातला निघाला, कार्यकर्ताच निघाला. पण ते पक्षपाती राजकारण नाही. खारुताई हनुमान असो, लखन असो किंवा मी असो, सांग त्या हनुमंताला काय शिक्षा देऊ. बाबा काय पोट बोली खारुताई. खारुताई म्हणजे हनुमंताला शिक्षा देऊ नका, हनुमंताचा सत्कार करा. अरे का अगं खारुताई, मी जर लक्ष दिलं नसतं तर मी असते, तू मला भाने देवा. तरी सांगते त्या हनुमंताला शिक्षा देऊ नका, त्याला सत्कार करा. का बरं, कारण त्यानं शेपटूर पाय दिला म्हणून तर तुम्ही मला उचलून जवळ घेतले. आज तुमच्या हाताचा स्पर्श मला मिळाला. हे सगळे उपकार कोणाचे? हनुमंताचे नाही, पायाचे. म्हणून देवा मला कुठे नाही, मजे ठेवी पायी संतांची. ज्ञानेश्वर
माऊली नारायण माऊली तुकाराम बालकालेश्वर माऊली नारायण माऊली तुकाराम बालकालेश्वर माऊली श्री गुरु मोरे माऊली सद्गुरु मोरे माऊली श्री गुरु मोरे माऊली सद्गुरु मोरे माऊली श्री गुरु मोरे माऊली सद्गुरु मोरे माऊली श्री गुरु मोरे परशुरामची भूमी बोले श्री गुरु मोरे माऊली परशुरामची भूमी बोले श्री गुरु मोरे माऊली सावित्री कानन भीमाले श्री गुरु मोरे माऊली सावित्री कानन भीमाले श्री गुरु मोरे माऊली काळ बोले बोले श्री गुरु मोरे माऊली बोले श्री गुरु मोरे माऊली बोले भगवान बोले श्री गुरु मोरे माऊली श्री गुरु मोरे माऊली या युगात आपण पाहिलेले तुकोबा म्हणजे सद्गुरु मोरे माऊली. तसेच मी 2-3 सादृश्य सांगतो, सेवा संपवतो. एक तर तुकाराम महाराजाचे आडनाव मोरेचे, यांचं आडनाव मोरे. तुकाराम महाराज जावळी खोऱ्यातले, यांचे पूर्व जावळी खोऱ्यातले. तुकाराम महाराज स्वभावानं करारी आणि क्रांतिकारक आहेत. मोरे माऊली स्वभावानं करारी आणि क्रांतिकारक आहेत. तुकाराम महाराज स्पष्ट वक्ते, मोरे माऊली स्पष्ट वक्ते. तुकाराम महाराज 42व्या वर्षी वैकुंठाला गेले, माऊली सुद्धा 42व्या वर्षीच वैकुंठाला गेले. असे सद्गुरु माऊली यांची सेवा करण्याचं सौभाग्य, झालेली सेवा त्यांच्या सेवेत समर्पित करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. सगळी सेवाधारी मंडळी, पडावरची गुणीजन मंडळी त्यांच्या चरणात विनम्र भाव व्यक्त करून तुकाराम 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 तुका म्हणे आता उदार तू होई. 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 मज ठेवी पायी
विचार